लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तिची ठाई माझी अल्प ही वासना तो उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तिची ठाई तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तिची ठाई समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पाण्डुरंगा करू प्रथमाण त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर घ्यावी घ्यावी माझी सेवा माझी सेवा दीन दुर्बळाची देवा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तिची ठाई। भगवान परमात्म्याच्या पावन पवित्र दरबारामध्ये चालत असलेला भक्ती उत्सव हा नामोत्सव। या भक्ती उत्सवातील ही चिंतन रूपी सेवा, चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे श्रीमंत श्री जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याकडे मागणी मागणारा हा अभंग आहे। विठाल आज आपल्या उत्सवाचं हे उपांत्य दिवसाचं कीर्तन आहे। अनेक वर्षाची खऱ्या अर्थाने परंपरा या उत्सवाला लाभलेली आहे। 38वे वर्ष आहे आपलं आणि 38व्या वर्षातील खऱ्या अर्थाने हे सांगतेचं म्हणजे उपांत्य दिवसाचं कीर्तन, जागराचं कीर्तन सर्व या ठिकाणी भाविक भक्तांच्या प्रेमाने माझ्याकडे आलेला आहे। अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व शिवनेरी कॉलनीतील समस्त नागरिक, समस्त भाविक भक्त आपण सर्व मोठ्या आनंदाने एकत्रित येऊन हा उत्सव मोठ्या प्रेमाने प्रतिवर्षी इथे पार पाडताय। याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्सव सुरू झाला। मग या उत्सवामधील खऱ्या अर्थाने असणारे सर्वच या उत्सवाचे आश्रयदाते की ज्यांच्या तन मन आणि धनाने हा उत्सव या ठिकाणी पार पडतोय। आप आपल्या परीने महाराज खऱ्या अर्थाने या उत्सवाला सहकार्य करणारे आपल्या कॉलनीतील सर्वच स्तरातील या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत। आपण सर्वजण सहकार्य करतायत म्हणून अगदी 38 वर्षापासून हा उत्सव मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने या ठिकाणी पार पाडतोय। सर्वच मंडळी सर्वांचे नाव खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतले पाहिजे, पण आज तशी वेळ मला कमी आहे बरं का, आणि त्यातल्या त्यात वेळ थोडीशी म्हणजे आज तसा सांगतेचा दिवस म्हटला की दिंडी परिक्रमा असते। दिंडीचा आनंद खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय असतो
हा तुम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर गायनाचे उडे आपोलिया चंदे मनाच्या आनंदे आवडीने. अगदी 7:45 पर्यंत या धर्म मंडपामध्ये सर्व महिला मंडळी, सर्व या ठिकाणी भाविक भक्त गोड असा महाराज आनंद खऱ्या अर्थाने दिंडीचा घेत होते. म्हणून कीर्तन असेल काय, दिंडी असेल काय, ज्ञानेश्वरी पारायण असेल काय, हे सर्व कशासाठी करतो आपण, तर आनंदासाठीच या ठिकाणी करतोय. आणि गोड असा महाराज पालखीचा दिंडीचा आनंद भाविक भक्तांनी घेतलेला आहे. त्यातल्या त्यात खरं म्हणजे मला या ठिकाणी आमच्या खंडागळे साहेबांनी, गोरे भाऊंनी मला सांगितलंय की महाराज आज पाणी येणार आहेत बरं का, पाणी. आणि पाणी म्हटलं की महाराज आम्हाला बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो. अहो पाणी आल्यानंतर आम्ही म्हणतो लोकांना बसा बसा बसा, ते म्हणतो तुमचं कीर्तन आणि तुम्ही, आम्ही चाललो या ठिकाणी पाणी भरायला. म्हणून अशी अवस्था माझ्यावरती येऊ नये म्हणून बरोबर पाणी येईपर्यंत म्हणजे 10:10 पर्यंत बरं का, जास्तीत जास्त 10:10 पर्यंत आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वच अतिशय महाराज शिवनेरी कॉलनीतील मंडळी परिचयाचे आहे, अतिशय खऱ्या अर्थाने भरभरून प्रतिसाद देणारी आपण सर्व मंडळी आहे. मग अन्नदानाच्या स्वरूपामध्ये 7 दिवस या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलेलं आहे. या आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांचं अन्नदान होतं म्हणजे फराळाची सेवा ज्यांची होती ते काकासाहेब राजदेव दुर्गा माता मंदिर प्रांगण नाईक, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज पाठक असतील. या उत्सवाला मोठ्यांचं सहकार्य आहे, आशीर्वादही मोठ्यांचा लागलाय. मग भांबरे बाबा असतील, त्याचप्रमाणे रामभू महाराज, सारडा महाराजांचा आशीर्वाद आहे, त्याचप्रमाणे पाठक मामा असतील, आदी करून आमचे खंडागळे साहेब आहेत. सर्व मला साहेबांनी थोडीशी कल्पना दिली होती नावांची, पण माझ्या स्मरणात राहिले नाही. पण सर्व मंडळी बरं का. आता कसं आहे, एक म्हणता भले आणि दुजे सहजची निंदिले, असं समजा की या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य केलंय. सर्वांच्या एकोप्यातून एकमेका साह्य करू आणि अवघे धरू सुपंथ. हा सुपंथ चालवण्यासाठी या धर्म मंडपामध्ये महाराज जे मंडळी उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य या उत्सवाला लाभलेलं आहे, अशा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होऊन माझं थोडंसं चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनासाठी सर्व उपस्थित असणारे सर्व मंडळी आमचे हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज आहेत, त्याचप्रमाणे कुणाल महाराज आहेत, आमचे वागचौरे बाबा आहेत, आमच्या शिरूर परिसरातील असणारे वारकरी गोरे बाबा या ठिकाणी आहेत, आदी करून मदनगाववरती आमचे कुके महाराज, आदी करून इथे महाराज आहेत, दुसरे महाराज या ठिकाणी चिन्मय महाराज पाठक आहेत, आदी करून विनेकरे बाबा, माझ्या माता भगिनी महाराज उपस्थित आहेत या ठिकाणी. टाळ घेऊन सर्व विद्यार्थी वर्ग म्हणजे महाराजांचे पितरवाड महाराजांचे सर्व विद्यार्थी आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये बरोबर नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विढावलं सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगामधून अखिल कोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. अर्थात मागणी प्रकरणामधला अभंग आज जागराच्या दिवशी घ्यावा असा संप्रदायाचा अलिखित नियम आहे. आणि मग या नियमाला अनुसरून आज मी या ठिकाणी हे चिंतन महाराज करण्यासाठी अभंग हा घेतलेला आहे. मागणीचा विचार करत असताना 7 दिवस आपण इथे सेवा केलेली आहे. मागण्याचा अधिकार कोणाला असतो? मागण्याचा अधिकार ज्याने आपल्या जीवनामध्ये सेवा केलेली आहे त्याला या ठिकाणी मागण्याचा अधिकार असतो. अर्थात सेवा करा, सेवेचा मेवा आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. काही समाजामध्ये असे मंडळी आपल्याला बघायला मिळतात, सेवा करत नाही पण मागण्यासाठी मात्र पुढे आल्याशिवाय राहत नाही. पण
जो सेवा करतो त्याला या ठिकाणी मागण्याची गरजच नाही, आपोआप त्याचा मेवा या ठिकाणी त्याला भेटत असतो. पण चला, मागणी प्रकरण म्हटलं की 3 तत्वाचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे मागणी. पहिला विचार कशाचा? मागणीचा. दुसरा विचार या ठिकाणी जो मागणारा आहे त्या मागणाऱ्याचा करावा लागतो. आणि तिसरा विचार ज्याच्याकडे मागणी मागितलेली आहेत ना त्या देणाऱ्याचा विचार या ठिकाणी करावा लागतो. आणखीन एक वाक्य सांगतो सुरुवातीला, अजून आपण चिंतन ऐकताय तर ऐका. मागणीवरून मागणाऱ्याची उंची या ठिकाणी कळत असते. आपली मागणी कशा स्वरूपाची आहे त्याच्यावरून खऱ्या अर्थाने मागणाऱ्याची बौद्धिक क्षमता, मागणाऱ्याची विचाराची पात्रता आणि मागणाऱ्याचं कौशल्य, खऱ्या अर्थाने मागणाऱ्याचं चातुर्य हे आपल्याला या ठिकाणी समजतं. मागणीवरून मागणाऱ्याची उंची. आता वेळ कमी आहे, लवकर सांगून पुढे चालतो, ऐका. एकाला राजा प्रसन्न झालेला आहे, म्हणजे चतुर मागणारा आणि मंद मागणारा, मंद बुद्धीचा मागणारा कसा असतो हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. राजा प्रसन्न झालेला आहे. राजाने त्याला सांगितलं, तुझ्यावर मी प्रसन्न झालोय बाबा, शेतकरी माणूस आहे, तुला या ठिकाणी काय मागायचं ते माझ्याकडे मागून घे. एवढा प्रसन्न आहे. आता या क्षणाला तू अर्ध राज्य जरी मागितलं तरी मी तुला या ठिकाणी द्यायला तयार आहे. आता राजा प्रसन्न झालाय, राजा माग म्हणतो. महाराज त्याने काय मागितलं पाहिजे, पण मंद बुद्धीचा मागणारा कसा असतो? राजा प्रसन्न नाही पण काय मागावं हेच महाराज त्याला कळत नाही, त्याला मंद बुद्धीचा मागणारा म्हणतात. तो राजे साहेबाला म्हणतो, राजे साहेब देणार का मला? हो हो देणार. मग असं म्हटल्यानंतर बोल काय पाहिजे? तो राजा साहेब राजेला म्हणतो, बघा म्हणे सकाळपासून या ठिकाणी मी वाट बघतोय, मी तलब करणारा माणूस आहे म्हणे, व्यसनी माणूस आहे. मग अहो घरून येताना बिडी आणली व सोबत बिडीचं पावका आणलेलं आहे, पण बिडी पिण्यासाठी जी काडी लागते ना ही काडी मात्र माझ्याकडून विसरली. तेवढी काडीची व्यवस्था करता येईल का? तुम्हाला तेवढी काडीची व्यवस्था करता येईल का? राजा प्रसन्न झालाय आणि काय मागतो? बिडी पिण्यासाठी काडी. याला मंद बुद्धीचा मागणारा या ठिकाणी म्हणतात. आणि मग चतुर मागणार कोण? महाराज मागायचं थोडं, पण थोड्या मागण्यामध्ये अनेक काही या ठिकाणी मिळवायचं, याला चतुर मागणार म्हणतात. एका महाराज शंकर भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये एक आंधळी असणारी महाराज स्त्री दररोज भगवान परमात्म्याचं भजन करायची. शंकराचं भजन करत असताना त्याला जे आवडतं ना की या ठिकाणी महाराज भजन म्हणायची. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती माझ्या, भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची, बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या, भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. ती बारीक बारीक वाजवायची. छान छान बरं का. ती बारीक वाजवायची, माझ्या स्वरावरती मॅच होती. तर इथून पुढे माझे कीर्तन असं तीच वाजवायची. आणि ती वाजली की मला असं वाटतं मी चूक केली, माझ्या लग्नात तुम्हाला बोलवलं. म्हणजे असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण ऐका अतिशय सुंदर सेवा बाबा या ठिकाणी मनोभावाने करतात. म्हणून चला मी सांगत होतो या ठिकाणी माझ्या भोळे शंकरा आवड तुला बेलाचे, म्हणजे भोळा असणारा बाबा प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर त्या बाईला म्हणू लागला, मी तुला प्रसन्न झालेलो आहे, काय मागायचं ते माझ्याकडे मागून घे. तिने विचारलं कोण? म्हणे मी शंकर. शंकर म्हटल्यानंतर ती म्हणते कोणत्या गल्लीचा? पलीकडच्या का अलीकडच्या? म्हणे पलीकडच्या नाही, मंदिरामध्ये असणारा मी बाबा. मग या ठिकाणी तिने हात धरला. म्हणे देवा देणार का? म्हणे देणार. आणि मग तिने मागणी मागितलेली आहे, देवा मला जर या ठिकाणी देण्यासाठी जर तयार असेल तर मला माझ्या नातवंडाच्या डोक्यावरती राजछत्र धरलेलं बघायचंय. काय मागणी मागितली? नातवंडाच्या डोक्यावरती राजछत्र धरलेलं बघायचं आहे. शंकर भगवंताने मागणी ऐकली आणि डोकंच खाजवायला सुरुवात केली. पहिली गोष्ट आंधळी होती,
म्हातारी झाली तरी हिचं काय लग्न जमलं नव्हतं. पहिलं महाराज या ठिकाणी मागणी पूर्ण करत असताना तिला या ठिकाणी डोळे द्यावे लागले. डोळे द्यावे लागले म्हणजे दृश्य तिला या ठिकाणी पाहता येईल असं तिला या ठिकाणी करावं लागलं. नुसते डोळे देऊन उपयोग नाही, तिला तरुण करावं लागलं बरं का. तरुण करून सुंदर असं रूप द्यावं लागलं. का राजा कोणालाही पसंत करेल का? राजा सौंदर्याचाच विचार करेल ना. सुंदर तिला बनवावं लागलं. मग राजाने तिला बघितलं, राजासोबत लग्न झालं आणि मग त्यांचा संसार सुरू झाल्यानंतर त्या राजाला मुलगा झाला. तेवढ्यावर थांबलं का? नाही नाही, त्या राजाचा जो मुलगा त्याच्या डोक्यावरती बाईला छत्र धरलेलं बघायचं होतं. मागणी किती थोडी आहे तू, मागणी थोडी आहे पण मागणीच्या पाठीमागे मिळवलेलं या ठिकाणी भरपूर आहे. तशा आजच्या अभंगाचा जर विचार जर केला ना तर मागणी अतिशय थोडी आहे, पण ती थोडी जरी असली ती एकदा मागणी पूर्ण झाली तर जगातलं या ठिकाणी काहीच मिळवण्याचं शिल्लक राहत नाही. अशी मागणी तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेली आहे. म्हणजे काय मागितलेलं आहे? एकच मागितलं जे महाराज आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिप्रेत आहे. नाही तरी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कशाची इच्छा असो अथवा नसो पण एक इच्छा मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, तुम्ही सुद्धा होच म्हणाल त्याला, एक इच्छा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. महाराज कोणती इच्छा? या ठिकाणी प्रत्येकाला एक अपेक्षा आहे, एक इच्छा आहे की मला या ठिकाणी आनंद मिळाला पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे, मला समाधान मिळालं पाहिजे. याच अपेक्षेने आपलं जीवन चाललंय की नाही? प्रत्येक माणसाची खटाटोप जे चाललेला आहे, प्रयत्न जे चाललेला आहे, मला सांगा हे प्रयत्न कशासाठी चाललेले? एकच उत्तर आहे, मला आनंद पाहिजे, मला सुख पाहिजे. एक आश्चर्य सांगू का तुम्हाला? आपण जर आपल्या कॉलनीमध्ये जर फक्त सिंहालोकन जर केलं म्हणजे कॉलनीतीलच लोकांचा जर धांडोळा घेतला, कितीतरी महाराज लोक आपल्याला असे बघायला मिळतील. महाराज आम्हाला देव नको म्हणणारे लोक बघायला मिळतील, आहे की नाही? प्रत्येक कॉलनीमध्ये मी तर म्हणतो प्रत्येक कॉलनीच्या घराच्या आड असे लोक सापडतील. काय खरंय म्हणतात देवाचं, आम्हाला देव नको, देव नको म्हणणारे लोक मिळतील, पण सुख नको म्हणणारे भेटतील का? भेटतील का? सुख नको म्हणणारे कोणीही भेटणार नाही. म्हणजे सुखाची अपेक्षा या ठिकाणी प्रत्येकाला आहे. आणखी थोडासा प्रश्न विचारतो म्हणजे उपस्थित करतो. सुखाचीच अपेक्षा का आहे तो आपल्याला? सुखाचीच अपेक्षा का आहे? त्याचं कारण असं आहे की सुख खऱ्या अर्थाने आपलं स्वरूप आहे. सुख हे आपलं स्वरूप असल्यामुळे स्वाभाविकच महाराज नियम असा आहे, खालाला धावे पाणी. पाणी जसं उताराकडे धावतं ना तसं स्वाभाविकच आपलं मन, आपली या ठिकाणी इच्छा ही सुखाच्या दिशेने धावते. त्याचं कारण म्हणजे सुख आपलं हे स्वरूप आहे. आणि महाराजांनी सुद्धा मागणी मागत असताना हेच मागितलेलं आहे की महाराज म्हणतात सुख वसे तुझे पायी, सुखाची या ठिकाणी महाराज मागणी मागितलेली सुखाची इच्छा महाराज या अभंगामध्ये करतात. अर्थात
माणसाच्या जीवनातलं परमोच्च खऱ्या अर्थाने ध्येय काय आहे? इथे आल्यानंतर मी आपल्याला सांगितलं, देव नको म्हणणारी माणसं मिळतील, पण सुख नको म्हणणारे आपल्याला भेटणार नाही. आणि मग सुखाचीच खऱ्या अर्थाने परिभाषा म्हणजे काय केलेली आहे वेदांताने. वेदांत या ठिकाणी सांगतो, महाराज खऱ्या अर्थाने सुख म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे भगवान परमात्म्याची स्वरूपता. आणि मग मोक्षाची व्याख्याच अशी केलेली आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याला या ठिकाणी मोक्ष म्हणतात. ही मागणी महाराजांची आहे, मला सुख पाहिजे. म्हणजे मागणी उच्च आहे. आणि मागणाऱ्याचा जर विचार जर या ठिकाणी केला तर मागणारे काही साधे आहेत का महाराज? जगद्गुरु तुकोबारायांसारखा महात्मा मागतोय. आणि मग महात्मा जर मागत असेल, तोही उच्च कोटीचा महात्मा, म्हणजे ज्यांची अवस्था जर बघितली तर अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, अशी ज्यांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी उंची आहेत. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणोनी रामेश्वरे, हा म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. असे असणारे तुकोबाराय म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणजे मागणारे उंच आहेत, मागणी उंच आहेत. आणि ज्याच्याकडे मागणी मागितली त्याचं जर चिंतन जर करायचंच म्हटलं तर तो भगवान परमात्मा म्हणजे काय आहे? तू तो उदाराचा राणा. तू उदाराचा राणा त्याला म्हटलेला आहे. अर्थात तो राजा आहेत. राजा राजा म्हणजे काय? एका गावाचा राजा आहेत का? हा महाराज सर्व जगताचा नवे नवे खऱ्या अर्थाने पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम पांडुरंग दीन बंधू जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम असा असणारा भगवान परमात्मा आहे. नवे नवे त्या भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. पण महाराज शेवटी मागणीच आहे की नाही? मागणी मागायची म्हटल्यानंतर मला सांगा, मागणाऱ्याचा हात खाली असतो की देणाऱ्याचा? हात कोणाचा खाली असतो? म्हणजे न्यूनता कोणाच्या हाताकडे असते? म्हणजे मागणारा श्रेष्ठ आहे की देणारा श्रेष्ठ आपल्या दृष्टीने? आपण जर कोणाच्या पुढे हात पसरत असेल, भले आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या, पण कोणाकडे काही मागत असेल तर आपण या ठिकाणी लहानच म्हणावं लागेल की नाही? लहानच आहे. शेवटी तुकोबाराय या ठिकाणी मागणीच मागतात ना. मग मागणारे तुकोबाराय आहेत. म्हणजे संत महात्मे या ठिकाणी मागणी मागतात का? आम्ही चिंतन ऐकणारी मंडळी आहोत, कीर्तन ऐकणारी मंडळी आहोत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागणारे तुकोबाराय आहे. आणि मग तुकोबाराय म्हणजे या ठिकाणी संत आहेत. आता संतांच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला करता येतील. सन्मार्ग वर्तनती इति संताः, जे सन्मार्गाचं वर्तन करतात, सन्मार्गाचं आचरण करतात त्यांना संत म्हणतात. पण चला आजच्या अभंगाच्या भूमिकेनुसार आपल्याला संतांची व्याख्या या ठिकाणी करायची. संत कोणाला म्हणतात? जो कधीच कोणाच्या पुढे हात पसरत नाही त्याला या ठिकाणी संत म्हणतात. गोड उदाहरण आहे. सावता महाराजांच्याकडे भगवान परमात्मा आले आणि सावता महाराजांना प्रसन्न होऊन भगवान परमात्मा म्हणतात, बोला तुम्हाला काय पाहिजे? महाराज तुकोबाराय म्हणजे सावता महाराज भगवान परमात्मा, देवा अरे मला या ठिकाणी मागण्यासाठी तू म्हणतोय, पण तुला माहिती नाही का मी कोण आहे? अरे मी भक्त आहे, मी संत आहे. आणि संत असल्यामुळे आम्हाला काय गरज आहे कोणाकडे हात पसरवण्याची? आम्हाला काय कमी आहेत? आम्हाला कोणाकडे काहीही मागण्याची गरज नाही. मागणे ते आम्हा नाही हो कोणाची. अरे देवा आम्हाला काय मागण्याची गरज आहे रे? तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याची, अशी आमची अवस्था आहे. आणि
आणि आम्हाला मागण्यासाठी काही गरज नाही, म्हणजे कधी कोणापुढे हात पसरत नाही त्याला या ठिकाणी संत म्हणतात. उलट जे हात पसरवतात ना त्यांना पसरी जिने दिग्गजाचे ठेंगणे हात पसरी जिने धिग त्याचे. जो पुढे दुसऱ्याच्या पुढे हात पसरतो ना महाराज म्हणतात त्याचं जिन धिग आहे. महाराज या ठिकाणी भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे ऐसियासी नारायणी उपेक्षी जे सर्वथा या ठिकाणी उपेक्षा तुकोबाराय जो भिक्षा पात्र या ठिकाणी अवलंबतो त्याची खऱ्या अर्थाने उपेक्षा करतात. पण आश्चर्य असं आहे महाराज, उपेक्षा करणारे तुकोबाराय मागणी मागणाऱ्याची उपेक्षा करणारे महाराज, पण आज या ठिकाणी मागणी मागतात. म्हणजे कसं लावायचं? अहो महाराज या ठिकाणी एका बाजूला उपेक्षा करतात आणि एका बाजूला मागणी मागतात. मग याचं चिंतन कसं करायचं? मग ज्या अर्थी तुकोबाराय मागणी मागतात ना, बरं महाराजच नाही जेवढे काही संत आहेत ना या सर्व संतांच्या अभंग मालिकेमध्ये आपल्याला मागणी पर अभंग बघायला मिळतात. प्रत्येक संतांनीच मागणी मागितलेली आहे. प्रत्येक संतांनी मागणी पर वेगवेगळ्या पद्धतीचे अभंग आपल्याला बघायला मिळतात. पण मागितलं ना संतांनी, मग मागितलं असेल तर मग याचा विचार कसा करायचा? तर मागण्याचे सुद्धा दोन प्रकार आपल्याला करावे लागतील. महाराज म्हणतात काही मागणे अनुचित, काही मागणं आम्हाला अनुचित आहे. आता अनुचित मागणं काय, उचित मागणं काय? काही मागणं जर अनुचित असेल तर काही मागणं या ठिकाणी उचित असणारच आहे. काय महाराज आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषेमध्ये काही काही महाराज या ठिकाणी शब्द असे ते फार आपल्याला काहीतरी दाखवून देतात. हो तशामध्ये हा काही शब्द आहे बरं का. काही शब्द या ठिकाणी महाराज व्यावृत्ती करणारा शब्द आहे. जसे व्यवहारामध्ये बघा पण, म्हणून, नवे नवे, काही हे शब्द आपल्याला फार आश्चर्य या ठिकाणी दाखवतात. बघा एका मुलीला बघण्यासाठी महाराज माणसं आले बरं का, मुलाला बघण्यासाठी. आता माणसं मुलाला किंवा मुलीला बघण्यासाठी आल्यानंतर ते काय ज्या घरचा मुलगा असेल त्याच घरी जाऊन चौकशी करत नाही, ते त्याही घरी जातात आणि सहजच महाराज त्या ठिकाणी संस्कार बघण्यासाठी जे कसे आहेत घरचे कसे जे कसे ते कसे बघण्यासाठी सहजच असं काहीतरी निमित्त करतात. लग्नाचे तरी निमित्त करतील, काहीतरी निमित्त करून शेजारच्या घरांचा धांडोळा घेतात.
आणि मग असाच एक मनुष्य महाराज बाहेर बाजूच्या घरी गेल्यानंतर मग सांगितलं कोणत्या गावचं पाहुणं आमचं कुठे आले होते, यांच्याकडे आलो होतो. बरं मग काय काम होतं? काही नाही, तो मुलगा या ठिकाणी आहेत ना, मुलाला बघण्यासाठी. आणि मग सहजच ते पाहुणे म्हणतात का हो, आम्ही ज्यांच्याकडे आलो त्यांचं कसं वातावरण आहे? ते म्हणत वा वा वा, अहो चांगली शेती म्हणे त्यांना. बरं शेती चांगली आहे, संस्कार अतिशय चांगले आहेत हो, संस्कार तर बघायचेच नाही. बरं मग मुलगाही अतिशय चांगला आहे, घरदार सर्व चांगलं आहे असं म्हटल्यानंतर जो बघायला आला का त्याचं मन प्रफुल्लित होतं. सर्व चांगलं 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 म्हणतो आणि मग शेवटी या ठिकाणी उठणार. बघा बरं का, सर्व चांगलं आहे पण म्हटलं की महाराज पुढे काही बोलतच नाही. पण महाराज त्या पाहुण्याला या ठिकाणी जेवण सुद्धा गोड वाटू दे. हे पण शब्दाची महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने किमया आहे. तसं काही शब्दाची सुद्धा या ठिकाणी किमया आहे. जसं उदाहरणार्थ काही कीर्तनकार अतिशय चांगले, काही चांगले म्हटलं की काही या ठिकाणी बरोबरच महाराज व्यावृत्ती त्यांची होते. काही गुणवान अतिशय चांगले म्हणजे काही गेलेच महाराज खड्ड्यात. म्हणजे सहजच हा काही शब्द बरंच दाखवून देतो. तसं इथे सुद्धा महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणं आम्हाला अनुचित आहे. पण काही मागणं जरी अनुचित असलं पण काही मागणं खऱ्या अर्थाने या ठिकाणी उचित आहे. मग अनुचित मागणं कशाला म्हणतात, उचित मागणं कशाला म्हणतात? महाराज अनुचितची व्याख्या पण उचितची व्याख्या करायला माझ्याकडे जास्त वेळ नाही. पण ऐका महाराज, भगवान परमात्म्या व्यतिरिक्त मागणं म्हणजे देवाच्या व्यतिरिक्त जेवढं काही आहे त्या अनुषंगाने म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे अशा पद्धतीची मागणी करणं याला अनुचित मागणं म्हणतात. आणि भगवंतच मागणं, देवच मागणं याला या ठिकाणी उचित मागणं म्हणतात. अवघड जाते का? थोडस एका दृष्टांताने म्हणजे दोन्हींची सांगड एकाच दृष्टांतात घालू आपण. एक दृष्टांत मी आपल्या समोर ठेवतो. महाभारताचं युद्ध सर्वांना माहिती आहे. महाभारताचं युद्ध सर्वांना माहिती आहे. महाराज अगोदर भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी गेला होता, शिष्टाई करण्यासाठी गेला. पण खऱ्या अर्थाने दुर्योधनाने भगवंताची शिष्टाई फेटाळली. अगदी भगवंताने सांगितलं बाबा सर्व राज्य जरी दिलं नाही तरी या ठिकाणी फक्त 5 गावं दे म्हणे राहण्यासाठी. म्हणे 5 गावं का दिली? महाराज दिली म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्यावर युद्ध करून घ्यायचं होतं. आणि मग लक्षात ठेवा भगवान परमात्म्याने असे 5 गावाचे नाव सांगितले. ते गावाचे नाव ऐकल्याबरोबर त्या दुर्योधनाची अशी आग, तळपायाची आग मस्तकाला गेली. सांगितलं देवा अरे हे 5 गावं काय, पण सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल ना एवढी जमीन युद्ध केल्याशिवाय देत नाही म्हणे. जा काय करायचं कर असं म्हटल्यानंतर ते उठले. आणि मग भगवान परमात्मा उठल्याबरोबर तो दुर्योधन म्हणतो देवा अहो तुमच्यासाठी पक्वान्नाचं जेवण केलेलं आहे, चला जेवायला. भगवान परमात्मा माझी शिष्टाई फेटाळतो आणि मला म्हणतो त्याचा मेवा त्यागला. महाराज दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर खाई उद्धवजी चलो विदुरा घर जाई. भगवान परमात्म्याने शिष्टाई या ठिकाणी म्हणजे दुर्योधनाने शिष्टाई भेटाळली भगवान परमात्म्याची. आणि मग भगवान परमात्मा निघून गेलेले आहेत. आता धर्मराजाला सांगितलं बाबा युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आता युद्ध ठरलेलं आहे. आणि मग भगवंत जेव्हा द्वारकेमध्ये आता आलेले आहेत आपल्या शयन कक्षेवरती पौडलेले, या दुर्योधनाने विचार केला युद्ध तर करायचं पण आपल्याकडे सामुग्री कमी आहे. युद्ध करायचं म्हटलं सामुग्री पाहिजे ना. सध्या युद्धाचं वातावरण तयार झालेलं आहे. सध्या युद्धाचं वातावरण तयार आहे. मला सर्व संभ्रमित भीती आहेत लक्षात ठेवा जगताला. आणि मग अशा पद्धतीने चिंतन करत असताना तो म्हणाला सामुग्री पाहिजे, युद्ध तर करायचे सामुग्री पाहिजे. कोण आपल्याला सामुग्री पुरवेल? महाराज त्यांनी विचार केला दुसऱ्या तिसऱ्याकडे सामुग्री मागण्यापेक्षा भगवंताकडे जाऊ म्हणे आपण. हा दुर्योधन भगवंताकडे सामुग्री मागण्यासाठी निघाला. अर्जुनाला कळलं, अर्जुनही पाठीमागून निघालेला आहे. हा भगवान परमात्माचा पहुडलेला होता, झोपलेला, त्याला काय कळत नाही. पण झोपला दुर्योधन येतोय. हा दुर्योधन आला
आल्यानंतर विचारलं देव कुठे? म्हणजे झोपले. हा आल्यानंतर देवाच्या महाराज शयन कक्षेमध्ये आलेला आहे. देव झोपलेले दिसले आणि देव उठेपर्यंत आपल्याला या ठिकाणी बसावं लागेल. आला तसा भगवान परमात्म्याच्या डोक्याजवळ जाऊन बसलेला आहे. थोड्या वेळाने अर्जुन आला आणि अर्जुनाने विचारलं देव म्हणे झोपलेले आहे. अर्जुन आला आणि भगवंताच्या पायाजवळ बसलेला आहे. या कृतीमध्ये आपला दोन, एक डोक्याजवळ बसला, एक पायाजवळ बसला. पण एक लक्षात ठेवा, अर्जुनाच्या कृतीवरून एक लक्षात आलं, भक्ताची जागा ही डोक्याजवळ नसते देवाच्या, तर कुठे असते? पायाजवळ असते. अर्जुनाने सिद्ध करून दिलेला आहे. आणि मग अशा वेळेस भगवंताने बघितलं, मनोमणी या ठिकाणी त्याला काय कळत नाही, त्याने हळूच असे डोळे उघडले. आता जो मनुष्य असा झोपलेला आहे, एक जण डोक्याजवळ आहे, एक जण पायाजवळ आहे. डोळे उघडल्यानंतर मला सांगा, डोक्याजवळचा मनुष्य दिसेल का पायाजवळचा? स्वाभाविकच आहेत ना, पायाजवळचा दिसला. अर्जुना अरे केव्हा आला? अर्जुनाने बोलायच्या अगोदर दुर्योधन म्हणतो देवा अगोदर मला विचार. देवा मी अगोदर आलोय. हो रे बाबा तू मला दिसला नाही. आणि मग विचारलं का रे दुर्योधना केव्हा आलास, का आला? आणि मग त्याने सांगितलं देवा आता युद्ध तर ठरलेलं आहे, युद्ध करायचंय, युद्ध करण्यासाठी मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलेलो आहे. अर्जुना तुझं काय काम आहे? देवा माझंही तेच काम आहे, मीही मदत मागण्यासाठीच आलेलो आहे. भगवंताने सांगितलं बघा तुमच्या दोघांचं वैर आहे, पण दोघेही मला या ठिकाणी नात्याने सारखे येत नाही. दोघेही मला नात्याने सारखे असल्यामुळे या ठिकाणी बघा मग मी माझे दोन या ठिकाणी हिस्से करतो. सांगितलं दोन या ठिकाणी असे मी हिस्से करणार आहे. भगवंताने सांगितलं एका बाजूने मी एकटाच राहील. बरं ज्या बाजूने मी एक राहील, माझ्या हातामध्ये युद्धासाठी शस्त्र मी अजिबात हातामध्ये धरणार नाही. आणि गरज पडली तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. हे महाराज या ठिकाणी सांगितलं. एका बाजूला मात्र माझं सर्व सैन्य असेल, चतुरण्य सैन्य आणि सर्व युद्ध सामुग्री एका बाजूला असेल. असे 2 भाग केले. बोल म्हणे अर्जुना तुला काय पाहिजे? तो म्हणू लागला या ठिकाणी अर्जुनाला, म्हणजे भगवान परमात्म्याला या ठिकाणी दुर्योधन देवा अर्जुनाला काय म्हणतात, मी अगोदर आलो ना, मग मला अगोदर मागण्यासाठी परवानगी द्या. हो बोल दुर्योधना काय पाहिजे? दुर्योधनाने विचार केला, याने 2 या ठिकाणी हिस्से केलेले आहे. म्हणजे एका बाजूला सैन्य आणि महाराज चतुरण्य सैन्य असेल आणि शस्त्र असेल, आणि एका बाजूला हा एकटा शस्त्र आता म्हणजे धरणार नाही. अरे युद्ध करायचंय, तिथे काय प्रवचन थोडं ऐकायचं, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन म्हणे, तिथे प्रवचन थोडं ऐकायचंय. मग त्याने सांगितलं देवा मला तू नको, मला तुझं युद्ध करण्यासाठी म्हणजे सामग्री या ठिकाणी तुझी सामग्री पाहिजे, युद्ध सामग्री, आणि तुझं चतुरण्य सैन्य पाहिजे. अर्जुनाला विचारला अर्जुना तुला रे? अर्जुनाने सांगितलं तुझं सैन्यही नको, तुझी युद्ध सामग्रीही नको. मग देवा मला फक्त तूच पाहिजे. काय म्हणी? देवा मला तूच पाहिजे. इथे दोन्हीही मागण्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अर्जुन भगवान परमात्माच मागतो आणि या ठिकाणी दुर्योधन भगवान परमात्म्याच मागतो. मग भगवंता व्यतिरिक्त जे मागणं आहेत ना, याला या ठिकाणी अनुचित मागणं म्हणतात. आणि स्वतः भगवान परमात्माच मागणं याला उचित मागणं म्हणतात. आजच्या अभंगाचं जर चिंतन केलं ना, तत्वदृष्ट्या महाराज या ठिकाणी जरी सुख हा शब्द वापरलेला असला, पण सुख मागण्याच्या पाठीमागे देवाचीच मागणी या ठिकाणी तुकोबारायांनी केलेली आहे. पण तुकोबाराय चतुर मागणारे बरं का, अगोदरच सांगितलं चतुर मागणारे. तुकोबारायांना माहिती आहे हा तर मागणी या ठिकाणी पूर्ण करेलच, पण खऱ्या अर्थाने याला प्रसन्न करण्यासाठी, याला या ठिकाणी प्रसन्न करण्यासाठी नुसती मागणी समोर ठेवून उपयोग नाही, तर थोडीशी याची स्तुतीही आपण या ठिकाणी केली पाहिजे. भगवंताची स्तुती आपण केली पाहिजे. म्हणून महाराज तुकोबाराय भगवंताच्या समोर उभे आहे. भगवंताच्या समोर उभे असणारे तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाकडे बघतात आणि गोड अशी भगवंताची स्तुती करतात. देवा तुम्ही कसे आहात? मग जसे आहात ना ते स्तुतीच्या द्वारे अभंगाच्या पहिल्या लक्ष्मी
वल्लभा या अभंगामध्ये महाराजांनी भगवान परमात्म्याची स्तुती केलेली आहे. कारण कोणी असो महाराज, जसा जीवाचा स्वभाव आहेत ना तसा देवाचा स्वभाव आहे बरं का. तुम्ही जर कोणाकडे जर काही जर मागायचं असेल ना तर लगेच जाऊन मागू नका. अगोदर या ठिकाणी त्याची जरा स्तुती करा, त्याच्याविषयी चांगले शब्द आपल्या मुखामधून येऊ द्या. मग चांगले शब्द वापरून त्याला या ठिकाणी प्रसन्न करून घ्या. एकदा तो प्रसन्न झाला की मग काहीही द्यायला तयार होतो. पूर्वीच्या काळी आमची गुरुजी फार दृष्टांत सांगायचे का पहिला ताक पाहिजे होतं म्हणे. आता ताक घेऊन निघाली, तिला माहितीये ताक कुठे, आमकी आमकीकडे ताक भेटतं आणि म्हणून ताकासाठी महाराज भांड घेतलं, ताक आणण्यासाठी निघाली. नवे जात असताना जिच्या घरामधून ताक आपल्याला मिळवायचंय ना, किती चतुर बायका असतात बरं का, पूर्वीचा काळ सांगतोय मी. आणि मग ताक आणण्यासाठी निघालेली म्हातारी महाराज ज्यावेळेस त्या घराच्या समोर गेली ना, लगेच तिने असं त्या घरातलं एक छोटस बालक म्हणजे नाक असं बाजूला खेळताना बघितल्याबरोबर लगेच तिने त्या बाळाला असं जवळ घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर म्हणे, गंगूबाई आहे का घरात? गंगूबाई म्हणते आहे ना. कोण हो? म्हणे शांताबाई. बरं का, म्हणजे एकमेकीचा संवाद आहे, त्यांचे नाव काय वेगवेगळे तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या. आणि मग अशा पद्धतीने म्हणे आहे ना. अहो काही तुम्हाला कळतं की नाही, एवढं ऊन वरती आलं आणि एक बाळ असं सोडून दिलं, किती गोंडस बाळ आहे, किती चांगलं आहे, भलं त्याला चिपडत येईल असं. पण ही नाही महाराज या ठिकाणी सुरुवात, किती गोंडस, किती राजपुत्र, वा वा वा, एवढं सुंदर बाळ तुम्ही असं सोडून दिलं म्हणे त्याला. तुम्हाला काही कळतं की नाही. घरामध्ये घेऊन गेली, पदराने त्याचे तोंड पुसायला लागली. नवे महाराज हे सर्व त्या घरातल्या बाईने बघितलं आणि बघितल्यानंतर आपल्या नातवंडाची एवढे महाराज चांगले पैकी ती आनंद घेते. हे बघितल्यानंतर सहजच हिने फार गोडवे त्या नातवंडाचे गायले. समोरची बाई प्रसन्न झाली आणि तिने विचारलं, का हो कुठे चालली होती, कुठे चालले होते म्हणे तुम्ही? अगं मी आमक्याच्या घरी चालली होती. आली होती हिच्याच घरी, पण आमक्याच्या घरी चालले होते. काय काम होतं? म्हणजे काही नाही, जरा पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी कढीला ताक आणण्यासाठी चालले होते. ती म्हणते कशाला जायचं त्यांच्या घरी, माझ्याकडे तौलीवर भरलेलं आहे की, जा घेऊन. आता तौलीभर ताक द्यायला बाई तयार झाली अगोदर. का? कारण त्या नातवंडाची स्तुती हिने तोंड भरून केलेली आहे. स्तुती केल्याशिवाय कोणी प्रसन्न होत नाही. म्हणून देव जरी असला, आतापर्यंत देवाचे जेवढे उदाहरण आपण बघतो ना, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस भक्तावरती संकट आले किंवा देवांवरती संकट आले, मग हेच उदाहरण आपल्याला बघायला मिळतं की मग सर्व देव शिराब्दीमध्ये गेले. शिराब्दीमध्ये जाऊन हात जोडून उभे राहिले का? नाही, हात जोडून भगवंताची स्तुती केल्याचं चिंतन आपल्याला करायला मिळतं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा अग्नि. स्तुती महाराज, स्तुती केली की देव प्रसन्न होतो. मग हे तुकोबारायांना माहिती होतं. महाराज स्तुती जरूर करावी बरं का माणसाने. आपण समाजामध्ये फिरतोय, या ठिकाणी फिरत असताना प्रत्येकाची स्तुती चाललेली आहे. प्रत्येक जण कोणाला तरी मोठेपणा इथे देतोच आहे. स्तुती करू नये या विचाराचा मी नाही. स्तुती जरूर केली पाहिजे, पण स्तुती ही वस्तुस्थितीला धरून असली पाहिजे बरं का. नाहीतर वस्तुस्थिती बाजूला आणि आपली स्तुती चालली. आमची स्तुती या ठिकाणी काही मंडळी करतात ना, म्हणजे आमचीच नाही कोणाचीही महाराज स्तुती चालते. नवे वस्तुस्थिती बाजूला राहते आणि महाराज स्तुती या ठिकाणी वेगळी चालते. बघा, मला भरपूर आता या विषयाचं खऱ्या अर्थाने चिंतन करता येईल, पण वेळ कमी आहे. जशी बाई महाराज आपल्या माहेरची या ठिकाणी मंडळीची स्तुती करत असते, वास्तविक पाहता त्या स्तुतीचा आणि खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीचा काही संबंध नसतो. किती स्तुती चालते, फक्त एक म्हणून पुढे चालतो. वाटाच्या रे वाट सर्या काय पाहतो वाड्याला, असं झालं म्हणून सांगते बरं का. वाटाच्या रे वाट सर्या काय पाहतो वाड्याला, सोन्याची कुलूप माझ्या बंधूच्या दाराला. खरंच सोन्याची कुलूप असते का? सोन्याची कुलूप असते. तर आता 1 लाखाच्या घरात गेलेलं सोनं महाराज लोकांनी कुलूप काय कोंड्यासहित चोरून नेलं, सर्व चोरून नेलं असतं. मला एक सांग, स्तुती चालली बाईची, पण वस्तुस्थिती अजिबात नाही. तशी जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये स्तुती केलेली आहे. स्तुती करत असताना पहिला शब्द वापरलाय, देवा तुम्ही कसे आहात? तर
तर महाराज पहिला शब्द आहे लक्ष्मी वल्लभा. पहिलं या ठिकाणी लक्ष्मी वल्लभ म्हटलेलं आहे. दुसरं महाराज दीनानाथ म्हटलेलं आहे. आणि तिसरं या ठिकाणी स्तुती करत असताना तुम्ही पद्मनाभ आहात. आता ही जी स्तुती केलेली आहे ही स्तुती वस्तुस्थितीला आधारित आहे का याचं थोडस चिंतन आपण या ठिकाणी करू. पहिली स्तुती आहे की लक्ष्मी वल्लभा. देवा तुम्ही लक्ष्मी वल्लभ आहात. लक्ष्मी वल्लभ म्हणजे महाराज लक्ष्मीचे पती. वास्तविक पाहता आपण सर्व लक्ष्मीचे दास आहोत बर का. आपण सर्व लक्ष्मीचे दास आहोत. या लक्ष्मीचे नाही तर या लक्ष्मीच्या दासासाठी प्रयत्न चालले की नाही आपले. महाराज लक्ष्मीचे आपण दास आहोत. पण एक भगवान परमात्मा असा आहे तो लक्ष्मीचा पती आहे. पण लक्ष्मीला याने वरलेलं नाहीये, लक्ष्मीने याला वरलेलं आहे. लक्ष्मीला याने वरले म्हणजे लक्ष्मीने याला वरलेलं आहे. कधी वरलं प्रसंग सांगायला वेळ कमी पण चला. समुद्र मंथनाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. समुद्र मंथनाची कथा देव आणि दैत्यांमध्ये कथा आहे. नवे वासुकी सर्पाचा दोर केला, मेरू पर्वताची रवी केली आणि सुंदर मंथन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मंथनामधून एक रत्न बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. कोणकोणते रत्न आले सध्याचे आपल्याला कानावरती पडतात. लक्ष्मी पारिजातक सुरा चंद्रमा. आता पुढचं म्हणत नाही मी आपल्याला. लोक म्हणते सप्ताह होता की लग्न कसं काय लागतंय. असं होऊ नये म्हणून सर्व महाराज एक 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 रत्न बाहेर येत आहे. मग एक एक रत्न येत असताना पहिलं या ठिकाणी विष आलं. हे विष कोणाला दिलं तर महादेवाला दिलेलं आहे. उच्चश्रव नावाचा घोडा आला तो या ठिकाणी बळीला दिला. महाराज ऐरावत हत्ती आला तो इंद्राला दिलेला आहे. नवे कामधेनू आली ती ऋषीला दिली. नवे कल्पवृक्ष स्वर्गात पाठवला. अप्सरा स्वर्गात पाठवल्या. कौस्तुभ नावाचा मणी भगवंताने आपल्या कंठामध्ये धारण केला. मकर कुंडले तळपयती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी. कुठे तो कंठी कौस्तुभ मणी असं चिंतन आलेलं आपल्या कंठामध्ये धारण केला. आणि त्याच समुद्र मंथनामधून लक्ष्मी बाहेर आलेली आहे. आता लक्ष्मी बाहेर आल्यानंतर लक्ष्मी कोणाला नको. प्रत्येकाला या ठिकाणी लक्ष्मी हवी आहे. आणि प्रत्येक जण देवही तिच्याकडे पळायला लागले, दानवही तिच्याकडे पळायला लागले. त्या लक्ष्मीने विचारलं का माझ्याकडे पळताय. म्हणे आम्हाला तू पाहिजे, आम्हाला आवडली. तिने सांगितलं मी जरी तुम्हाला आवडलेली असले पण माझी आवड महत्वाची आहे ना. फक्त मुलाचीच आवड बघू नका, मुलीची आवड बघितली पाहिजे ना. मुलीची आवड बघितली पाहिजे आणि मला तुम्ही आवडले पाहिजे ना. मग जो मला आवडेल त्याला मी वरेल. प्रत्येकाला असं लाईनीमध्ये बसवलं. एका बाजूला देव एका बाजूला दैत्य. आणि मग दैत्याच्या लाईनीमध्ये फिरली, एकही आवडलं नाही. मग आता मला देवांची लाईन सुरू झाली. आणि देवाच्या लाईनीमध्ये पहिलंच कोण बसलेलं माहिती का. माझा ब्रह्मदेव बसलेले. ब्रह्मदेव यांनाही अपेक्षा निर्माण झाली. अशी दाढी पिकलेली, केस वाढलेले. नवले ब्रह्मदेवाला बघितलं आणि बाईला थोडं हसायलाच आलं. बाई हसायला लागली. म्हणे बाकीच्याने विचारले का हसते. बघ ना म्हणे बाबा म्हातारा झालाय तरी अजून काय अपेक्षा लग्नाची गेली नाही. ब्रह्मदेवाला तिने डावललं. पुढे भगवान या ठिकाणी महाराज कपाळावरती सुंदर असा या ठिकाणी चंद्र आहे. जटेमधून गंगा वाहते. चिताभस्म अंगाला लावलेला आहे. वासुकी सर्प गळ्यामध्ये आहे. छोटे छोटे विंचवाचे कुंडल कानामध्ये आहेत. नवे रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये आहेत. व्याघ्रांभर परिधान केलेला आहे. नवे समोर अशी त्रिशूळ या ठिकाणी ठेवलेली. असा कोण महादेव बाबा या ठिकाणी समोर बघितला. वा वा फार सुंदर आहे. किती सुंदर त्याचं वर्णनच केलेलं आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. पाठ असलं तर म्हणत बरं का. संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितम नमामि. असा असणारा भगवान परमात्मा बघितला. बस याला आता या ठिकाणी वरायचं सुंदर आहे. आपल्या गळ्यातील माळ भगवंताच्या गळ्यामध्ये घालणार. एवढ्यामध्ये बाईच्या लक्षात आलं बाबा दिसायला सुंदर आहे.
पण राहतो कुठे? स्मशानात राहतो. आणि स्मशानात राहत असल्यामुळे आपल्याला काही कलर टीव्ही बघायला तिथे भेटणार नाही, म्हणून त्याही बाबाला डावललं बरं का. पुढे महाराज आणखी देवाची लाईन. मग कोण बसलेला? इंद्र बसलेला, चंद्र बसलेला, अग्नी बसलेला, सर्वच बसलेले होते. पण प्रत्येकामध्ये या ठिकाणी दोष दिसायला लागला. इंद्र दिसायला सुंदर, पण इंद्र महाराज कशा पद्धतीने त्याची अवस्था आहे आपण चिंतन करतोय. महाराज इंद्राच्या समोर गेल्याबरोबर तिने अशी फाईल काढली बरं इंद्राची. जरा फाईल उचकल्याबरोबर महाराज लगेच रामायणामध्ये गेली. हो, रामायणात कुठे? महाराज गौतम ऋषींच्या आश्रमात इंद्र गेला होता महाराज अहिल्याचा भोग घेण्यासाठी, म्हणून गौतम ऋषींच्या शापाने त्याला भग पडल्याचं चिंतन आहे. इंद्र पडली भगे इंद्र पडली भगे पडलेले. चंद्र काळा झालेला आहे. नारदाला सुद्धा चाळा लागला होता. ते विश्वमोहिनीचं चरित्र मायावी नगर भगवंताला नारदासाठी तयार करण्याचं करावं लागलं. शिव महापुराणामध्ये कथा आलेली. तुमचे मच्छिंद्र महाराज सुंदर या ठिकाणी शिव महापुराण कथा करतात. आणि मग लक्षात ठेवा महाराज कशा पद्धतीने प्रत्येकामध्ये दोष दिसला. सर्वांना या ठिकाणी डावललं आणि सर्वांना डावलल्यानंतर महाराज देवांच्या लाईनीमध्ये हा जगाचा चालक मालक भगवान परमात्मा बसलेला होता. सर्व जगताचं सौंदर्य ज्याच्यामध्ये महाराज या ठिकाणी दडलेलं आहेत ना, असा भगवान परमात्मा महाराज त्या ठिकाणी आहे. किती सुंदर. आता त्याचं सौंदर्याचं चिंतन करायला वेळ नाही, पण ऐका. अधुरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं. असा असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी सुंदर आहे. किती सुंदर. पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णावे तेजी शोभा कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेने माझा विला असा असणारा
परमात्मा तेने मज लावीला वेदू. चांगले बरं का, निदान स्वर त्या ठिकाणी मिळतो. म्हणून महाराज भगवान परमात्मा सुंदर, त्याचं सौंदर्याचं कितीतरी चिंतन करता येईल. पण चला, असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सुंदर आहे. हा सुंदर असणारा भगवान परमात्मा लक्ष्मीने बघितला. परिणाम काय झाला? श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलून झाली वेडी. लक्ष्मी या ठिकाणी वेडी झाली महाराज. सौंदर्यच बघू लागली आणि तिने विचार केला, बस आता यालाच वरायचं, इथून पुढे आता आपण निघायचंच नाही. आणि मग आपली वरमाला भगवंताच्या गळ्यामध्ये घालायला लागली. भगवंताने अशी वरचेवर माला धरली. काय करते बाई? म्हणे मला तुम्ही आवडलात. आता भगवंत बोललो, मी जरी तुला आवडलेलो असलो पण माझी आवड महत्वाची ना. मला लक्ष्मीला देव आवडतो, पण देवाला लक्ष्मी मात्र आवडत नाही बरं का. आवडत नाही अशी नाही, आवडते, पण आता परीक्षा आहे तिची वाली. आणि मग खऱ्या अर्थाने माझी आवड महत्वाची. तिने सांगितलं, देवा अहो प्रत्येकाला डावललंय हो, प्रत्येकाला डावलून इथे तुमच्यापर्यंत पोहोचलेले. आणि आता जर तुम्ही जर मला डावलं तर कोण स्वीकार करेल? काही काही मुलांचं असंच होतं ना, मुलगी बघायला जातात, नक्कीचे, उंचचे, जाडीचे, काळीचे, मला सर्व मुलीला ना पसंत करतात. शेवटी अशी परिस्थिती तयार होते, यालाच कोणी पसंत करत, यालाच कोणी पसंत नाही. तसं ती म्हणलं, देवा अहो सर्वांना मी या ठिकाणी डावलून आले, आता माझा तुम्ही स्वीकार करा. काकुलतीला येते, काकुलतीला आल्यामुळे भगवान परमात्मा म्हणतात तुझा स्वीकार करतो बरं का. भगवंताने तिला सांगितलं तुझा स्वीकार करतो, पण एका अटीवरती. देवाने त्यावेळेस आट घालून घेतली होती, काय? तुझा स्वीकार करतो पण इथे बसायचं नाही. बर, इथे बसायचं नाही म्हणजे कुठे? लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे कसला तरी निरोप माझ्याकडे आला हे तुमच्याही लक्षात आलंय. त्यांनी सांगितलं, महाराज पाण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका, पाणी हे 10:30 वाजता येणार. त्याच्यामुळे आता तुम्ही आता पाणी डोक्यातून काढून टाका, नाहीतर आतापर्यंत पाणीच डोक्यात होतं. जरी आपण इथे कीर्तनाला बसलो तरी डोक्यात काय होतं हे तुम्ही म्हणा, मला कशाला म्हणायला होता? विठाला विठाला या ठिकाणी मला एक सांगायचे, भगवंताने आट घालून घेतली, बाई तुझा स्वीकार करतो पण इथे बसायचं नाही. आणि मग तिला जागा दिलेली आहे. तर कुठे? पाय लक्ष्मीचे हाती, 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 लक्ष्मीचे जागा दिलेली आहे. तुकोबारायांचा अभंग अतिशय सुंदर आहे. महाराज म्हणतात, पाय लक्ष्मीचे हाती, तिला पायाजवळ जागा दिलेली आहे. माऊली सुद्धा म्हणतात, मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाची या दैवा, पात्र झाली. अर्थात लक्ष्मीला पायाजवळ जागा दिली, लक्ष्मीला भगवंत वरतात. आणि लक्ष्मीला वरल्यामुळे महाराज या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही कसे आहात? तर लक्ष्मी वल्लभा, भगवंताला लक्ष्मी वल्लभ म्हटलेलं आहे.
दुसरं विशेषण या ठिकाणी सांगितलं, देवा तुम्ही कसे आहात, तर दीनानाथा, या ठिकाणी दीनानाथ म्हटलेला आहे. आता मला दीन कोणाला म्हणायचं, थोडं चिंतन करत असताना व्यवहारातला दीन वेगळा आहे आणि पारमार्थातला दीन वेगळा आहे बरं का. व्यवहारामध्ये आपण सर्वजण दीनच आहोत महाराज. मग आम्ही कोणाचे दीन आहोत महाराज, तुम्ही असाल दीन, पण आम्ही दीन नाही. खऱ्या अर्थाने आपण दीन कोणाचे आहोत, तर महाराज म्हणतात इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे. व्यवहारामध्ये आपण सर्वजण इंद्रियांचे दीन आहोत, बरोबर आहे की नाही. पंचज्ञान इंद्रिय आहेत आणि पंचकर्म इंद्रिय या ठिकाणी सांगितलेले आहे आणि प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे. जसं या ठिकाणी डोळ्याचा विषय पाहणं आहे, कानाचा विषय ऐकणं आहे. आणि मग बघा, सुंदर काही या ठिकाणी महाराज आपल्याला ऐकायला जर मिळालं ना, तर ऐकावं असं वाटतं की नाही, कमळी ऐकावं असं वाटतं की जन्म चतुरा नना, म्हणजे जगद्गुरु तुकोबाराने त्याला पद्मनाम म्हटलंय, ही स्तुती योग्य आहे. दीनानाथ म्हटलंय, ही स्तुती योग्य आहे. आणि लक्ष्मी वल्लभा म्हटलेला आहे, ही स्तुती ही योग्य आहे. ही स्तुती केली आणि स्तुती करत असताना भगवान परमात्मा मला तुकोबारायांकडे बघतो आणि तुकोबारायांकडे बघत असताना भगवंत म्हणतो, का हो तुकोबाराय, फारच स्तुती चालली, कशासाठी स्तुती चाललेली आहे. महाराज म्हणतात, देवा ज्याच्यासाठी माझी स्तुती चालली ना, ते अतिशय अल्प आहे. म्हणजे मी या ठिकाणी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहेत, अतिशय थोडस मागणार आहेत. आणि तुझा जर या ठिकाणी उदारतेचा जर विचार जर केला, तर तू उदाराचा राणा आहेत. माझी अल्प वासना देवा तुम्ही पूर्ण करावी. अभंग माझी अल्प ही वासना, माझी अल्प ही वासना, अल्प ही वासना देवा, माझी अल्प वासना आहे. अल्प म्हणजे कमी बरं का, या ठिकाणी माझी अल्प वासना आहे. मग अल्प या ठिकाणी शब्द वापरलाय आणि देवाला तू तो उदाराचा राणा म्हटलेला आहे. या विषयाचं थोडंसं चिंतन आणखी 10 मिनिटं आपण या ठिकाणी करूया. एकदा सर्वांनी भगवान परमात्म्याचं भजन करा. अल्प वासना आहे. आपण महाराज भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय आणि महाराज इथे वासना शब्द या ठिकाणी वापरतात बरं का. आता महाराज वासना ही अंतःकरणामध्ये नसली पाहिजे हे संतांचं चिंतन आपल्याला माहिती. वासनेचा संग अजिबात करू नयेत म्हणे बरं का. वासनेचा संग न करणारे महाराज या ठिकाणी संत महात्मे. आणि इथे वासना पूर्ण करा म्हणतात. हे चिंतन आपण कसं करायचं बघा. माणसाला जन्माला येण्याचे 3 कारण सांगितलेले बरं का. 3 कारण सांगितले. पहिलं कारण या ठिकाणी आपलं कर्म सांगितलेलं आहे. आगात धर्मीचे उरावे तैती सुख दुःखी फळा यावे असं चिंतन आहे. पहिलं कारण सांगितलं कर्म, दुसरं कारण सांगितलं पाप आणि तिसरं कारण सांगितलंय वासना. जर वासना जर जन्माला कारण असेल तर महाराज तुम्ही वासना पूर्ण करा असं कसं म्हणतात. एक लक्षात घ्या, वासना जरी शब्द वापरलेला असला तरी वासनेचे सुद्धा प्रकार आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. एक शुद्ध वासना आहे आणि एक अशुद्ध वासना, असे 2 प्रकार. मग अशुद्ध वासना कशाला म्हणतात. आता महाराज जास्तच अशुद्ध वासनेचं चिंतन
हो